आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी व तालुक्यात गॅसचे वितरण घरपोच करावे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी। बागलाण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व तालुक्यात घरपोच गॅस वितरण सेवा सुरू करावी व तशा आशयाचे पत्र प्रशासनाने गॅस एजन्सींना द्यावे, असे आशयाचे निवेदन बागलाण तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सटाणा तहसीलचे नायब तहसीलदार माखरे यांना दिले। निवेदनात पुढे म्हटले की बागलाण तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी वादळी पावसाने गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। काढणीच्या उंबरठ्यावर आलेला कांदा, गहू पिके, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले। अनेक ठिकाणी संपूर्ण हंगामी उत्पन्न नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालाय। बियाणे, खते, औषधी, मजुरी यांच्या वाढत्या भावामुळे व शेतमालाला समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घेतलेली पिके नष्ट झाली आहेत। समाधानकारक पिकांची अपेक्षा असताना गारपिटीमुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले। शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झड बसली आहे। तरी शासनाने कृषी खात्याने त्वरित वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी व पंचनाम्यांची वाट न पाहता अंतरिम मुदत देऊन नुकसान भरपाईचे दर वाढवून तात्काळ मदत मिळावी व बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनीही तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत। तसेच आखाती युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असला तरी तालुक्यातील गॅस ग्राहकांना एजन्सीवर जाऊन सिलेंडर घ्यावे लागत आहेत, परंतु जर एजन्सीवर सिलेंडर उपलब्ध नसतील तर मात्र ग्राहकांना चकरा माराव्या लागतात, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होतो। तरी याची त्वरित प्रशासनाने दखल घेऊन गॅस सिलेंडर घरपोच सेवा पुन्हा करावी व तशा आशयाचे पत्र एजन्सींना प्रशासनाने द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यावेळी श्यामकांत लोखंडे, मनोहर भांबरे, किशोर जाधव, दिलीप खैरनार, विलास सोनवणे, सुनील पंडित, नितीन रौंदळ, राजेंद्र चिंतामण खैरनार, धनंजय धोंडगे, अशोक पाटील, किशोर बोरसे, गोरख बच्चाव, शेतकरी बांधव उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार।